आडगाव नाका या ठिकाणच्या पंचमुखी हनुमान मंदिरापासून जगन्नाथ यात्रेला सुरुवात झाली आहे। आपण जर बघतोय या जगन्नाथ यात्रेच्या रथ उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते सहभागी झाले। हा जो रथ आपण बघतोय हा रथ संपूर्ण लाकडाचा आहे आणि या रथाला फुलांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सजवलं गेलंय आणि हा रथ जो आहे तो आता नाशिकच्या आडगाव नाका येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून जो आहे तो पुढे निघालाय आणि नाशिकच्या बाजारपेठ रेवरकरांच्या या ठिकाणाहून पुन्हा गणेशवाडीच्या मार्गाने हा रथ पंचवटी या ठिकाणच्या पंचमुखी हनुमान मंदिराच्या ठिकाणी हा पोहोचेल। आणि या ठिकाणी जर बघतोय आपण की त्या ठिकाणी या संपूर्ण रथामध्ये भाविक जे आहे ते सहभागी होत आहेत आणि त्या ठिकाणचे हे सगळे भाविक या ठिकाणी जे आहे ते सहभागी झाले। या रथाचं या रथ ओढण्यासाठी जे आहे ते आपण जर बघतो या ठिकाणी एका बाजूला जर बघितलं तर पुरुष आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महिला आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळे या रथाचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात नाशिककर अनुभवत आहे। आणि एकंदरीत या रथाच्या या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। हा उत्साह बघायला मिळतोय। या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। कसा एकदम छान अनुभव आहे। 2 वर्षापासून आज दुसरा वर्ष आहे याचा, एकदम सुंदर वाटतंय। आपण बघतोय या रथ ओढण्यासाठी पुरुष असेल त्यासोबत महिला असेल आणि एकंदरीत या रथाला ओढण्याचा मान या दुसऱ्या वर्षी असून त्या ठिकाणी महिलांनी मिळाले। काय वाटतंय तुला रथ ओढते, कसा अनुभव आहे? खूप छान वाटतंय, खूप एक्साइटमेंट आहे। काय वाटतं आपल्याला? आम्हाला छान वाटतंय। 2 वर्षापासून माझा मुलगा 10 इथं सेवा करतोय। वय काय माझं 62। नक्की आपण बघतो या ठिकाणी महिला असेल या रथ ओढण्यासाठी हे सर्व महिला या ठिकाणी सहभागी झाल्या आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय या ठिकाणी पुरुष देखील आहेत, हे पुरुष देखील या रथ ओढण्यासाठी आहेत। मागील वर्षी जर बघितलं तर या रथाचं असं भव्य आयोजन आणि नियोजन करण्यात आलं होतं आणि या रथ ओढण्याचा मान जो आहे तो पुरुषांना देण्यात आला होता। मात्र यावर्षी एक वेगळी संकल्पना करण्यात आली आणि हे रथ ओढण्यासाठी पुरुषांना देखील संधी देत असताना महिलांना देखील संधी देण्यात आली। आपल्यासोबत काही पुरुष आहेत, कसा अनुभव आहे, काय वाटतंय? एकदम मस्त आनंदी वातावरण आहे। सर्व आनंद सहभागी झाले। पूर्ण नाशिक शहराच्या मधी जल्लोषात स्वागत करत आहे। हे दुसरं वर्ष महिलांना देखील हो, असा भास होतो की जसं आपण जगन्नाथपुरीमध्येच आहे आणि जगन्नाथपुरीमध्ये जशी भगवान जगन्नाथाची यात्रा असते त्या यात्रेचाच एक इथे असं जणू काही तीच अशी छोटी यात्रा ती त्या अनुषंगाने इथे होते असा भास होतो। नक्कीच जगन्नाथपुरीच्या धर्तीवर जो आहे तो हा जगन्नाथांचा रथ नाशिकमध्ये आडगाव नाका या ठिकाणच्या पंचमुखी हनुमान मंदिरापासून काढण्यात आला। आता हा या रथाची जी मिरवणूक आहे ती नाशिक शहराच्या रेवरकरांच्या गणेशवाडी या बाजारपेठेतून पुन्हा आडगाव नाका या ठिकाणच्या पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत येऊन संपन्न होणार आहे। या रथामध्ये आपण बघतोय मोठ्या प्रमाणात भाविक जे आहे ते सहभागी झाले। वेगवेगळ्या वेशभूषा आहेत, त्यासोबत या ठिकाणी रथावर सामाजिक त्यासोबत राजकीय सर्व पदाधिकारी ते भेट देत आहे आणि साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये हा रथ उत्सव आहे तो संपन्न होतोय। एकंदरीत या रथ उत्सवाला नाशिककरांचा देखील मोठा प्रतिसाद लाभतोय आणि या रथ उत्सवामध्ये भाविक देखील मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर भारकेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।